संभाजीनगरमधली आकडेवारीवर नजर टाकून झाल्यानंतर अपडेट्स पाहूयात। रायगडमध्ये जांभूळपाडा गटामधले अपडेट्स आहेत आपण या ठिकाणी पाहताय। बिडकीन गटातून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची सेना विजयाच्या उंबरठ्यावर आहे। बिडकीन गटातून ठाकरेंच्या सेनेचे मनोज पेरे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। आपण पाहतोय अजून सुद्धा निकाल येत आहेत। संभाजीनगरमधून बिडकीन या गटातनं ठाकरेंची सेना विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आहे। बिडकीन गटातनं ठाकरेंच्या सेनेचे मनोज पेरे हे विजयी होण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर जिल्हा परिषदेचा एकूण निकाल पाहता भाजप सर्वाधिक 7 जागांवर आहे, शिंदेची शिवसेना 3 जागांवर, तर या ठिकाणी अजित पवारांचे राष्ट्रवादी 1 जागेवर आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पूर्णतः सुपडा साफ झालेला आहे जिल्हा परिषदेमध्ये। तर काँग्रेसला अवघी 1 जागा जिंकता आली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा 0 जागा या ठिकाणी पाहायला मिळतात। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी खातेही उघडता आलेला नाहीये। इकडे पंचायत समितीमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप 45, शिंदेची शिवसेना 24, दादांची राष्ट्रवादी 20, काँग्रेस 8, त्याच्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी 8 आणि ठाकरेंची शिवसेना 5। पंचायत समितीमध्ये सध्याचे आकडे नेमके काय सांगतायत त्यावर आपण नजर टाकतोय। तर ही सगळी आकडेवारी आपण जर पाहिली तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी ठरलाय, 45 जागा, त्यानंतर त्या खालोखाल शिंदेची शिवसेना 24, अजित पवारांची राष्ट्रवादी त्या खालोखाल 20 आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी 8 आणि काँग्रेस बरोबरीनं 8, तर ठाकरेंची शिवसेना 5 जागांवर आहे। तर अपडेट्स आता आपण पाहूयात। रत्नागिरीच्या खेडच्या भडगाव गटातून तटकरेंच्या मेहुण्याचा विजय झालेला आहे। खेडच्या भडगाव गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार अजय बिरवटकर हे विजयी झालेले आहेत। तर रत्नागिरीतला हा निकाल आपण पाहतोय। खेडच्या भडगाव गटामधून तटकरेंच्या मेहुण्यांचा विजय झालेला आहे। खेडच्या भडगाव गटातनं राष्ट्रवादीचे उमेदवार हे विजय झाले। रत्नागिरीची आकडेवारी पाहूयात। भाजप 3, शिंदेची शिवसेना 15, दादांच्या राष्ट्रवादीला खाते उघडता आले नाहीये, तर इकडे शरद